कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। साहेब, या कर्जत, खलापूर असेल आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून साहेब पेन अर्बन बँकेचा फार मोठा प्रश्न साहेब आहे। आणि साहेब, आपण मंत्रालयामध्ये पेन अर्बन बँकेची आपण बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपण सूचना सुद्धा केलेल्या आहेत। परंतु साहेब, सरकार म्हणून आतापर्यंत आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत। इथे बसलेल्या सगळ्यांच्या भावनांचा तो प्रश्न आहे साहेब। पेन अर्बन बँकेचा ईडीचा हस्तक्षेप बाजूला करा आणि ज्या संचालक मंडळाच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या प्रॉपर्टीचा शासनाने लिलाव करावा। काही प्रॉपर्टी सिडको असेल त्या सिडकोच्या ताब्यात द्याव्या आणि हे पैसे उभे करून माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या पेन अर्बन बँकेच्या खातेदारांच्या खात्यामध्ये पैसे आपण द्यावेत। शासनाने याची भूमिका आपण साहेब त्या ठिकाणी घ्यावी। रायगड जिल्ह्यातली पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक 23 सप्टेंबर 2010 मध्ये बंद पडली। या बँकेत 1,58,000 ठेवीदारांच्या 610 कोटींच्या ठेवी बुडीत निघाल्या। अनेक नेत्यांनी ठेवीदारांसाठी प्रयत्न केले, पण ते कमीच पडले। 2019 पासून महेंद्र थोरवे यांनी पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतमध्ये सभेसाठी आल्यानंतर थेट भव्य व्यासपीठावरून माझ्या पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून द्या अशी विनंती महेंद्र थोरवे यांनी एकनाथ शिंदे यांना केली आणि एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन सुद्धा दिलं। लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बँकेच्या जमिनी आणि मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे मिळवून देऊ असा विश्वास महेंद्र थोरवे यांनी दिला। त्यामुळेच पेन अर्बन बँकेच्या संघर्ष समितीनं येत्या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। पेन अर्बन बँक संघर्ष समितीचे सदस्य मोहन सुर्वे, प्रदीप शहा, बिपिन शहा, बोभाटे आणि चौधरी यांनी महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आणि महेंद्र थोरवे पुन्हा आमदार झाल्यावर ते सर्वात आधी पेन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देतील असा विश्वास सुद्धा व्यक्त केला। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।